महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिचं सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोईंग आहे. नुकतंच प्राजक्ताने तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेत. या फोटोत प्राजक्ताच्या हातावरचा टॅटू स्पष्ट दिसतोय. प्राजक्ता माळीने आपल्या हातावर एका खास व्यक्तीचं नाव गोंदवून घेतले. ही व्यक्ती कोण असावी, काय वाटतं तुम्हाला? ही व्यक्ती तरुणांमध्ये प्रचंड फेमस आहे. गावातील शहरातील सगळीच तरुण मंडळी या व्यक्तीला फॉलो करतात. प्राजक्ताने एक मुलाखत दिली ज्यात तिने आपला टॅटू दाखवत ते गोंदवण्यामागचं कारण देखील सांगितलं. प्राजक्ताला आपल्या हातावर नेहमीपेक्षा काहीतरी हटके टॅटू हवा होता. मला त्यांचे सगळे विचार पूर्णतः पटायचे म्हणून मी त्यांच्याच नावाचा टॅटू काढायचं ठरवलं, असंही प्राजक्ता त्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली आहे. या व्यक्तीचं नाव टॅटू म्हणून का गोंदवलं हे सांगताना प्राजक्ता म्हणाली, मला सगळ्यांसारखंच ते नॉर्मलवालं काहीतरी चांदणं, चंद्र, फुलं, हृदय अशा कॉमन गोष्टी नको होत्या. मला काहीतरी वेगळं हवं होतं. मला टॅटू म्हणून अशी एखादी गोष्ट हवी होती जी प्रेरणादायक असेल आणि धर्माशी निगडीत नसेल. मित्रांनो, प्राजक्ताचा हा टॅटू आध्यात्मिक गुरु ओशो यांच्यावर आहे. तिच्या हातावर तिने ओशो असं गोंदवून घेतलंय. प्राजक्ता म्हणाली होती की मी ओशोंबद्दल खूप वाचन करायचे, त्यांच्या सीडी ऐकायचे. माझी त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे. मला त्यांचे सगळे विचार पूर्णतः पटायचे. तेव्हा मी ओशोंची भक्त झाले होते आणि त्यांच्या मते धर्म वगैरे काहीही नसतं. मी पण जात धर्म अशा गोष्टी मानत नाही. त्यामुळे मी ठरवलं की ओशो हे धर्मनिरपेक्ष नाव आपण गोंदवू शकतो आणि मी त्या नावाचा टॅटू गोंदवला. ओशोंच्या नावाचा टॅटू करण्यामागचं प्राजक्ता माळीचं कारण तुम्हाला पटलंय का? तुम्हाला याविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये सांगा.